सामाजिक बांधिलकी जपत झी 24 तास या वृत्तवाहिनीनं फक्त लढ म्हणा ही मोहीम सुरू केलेली आहे। पैशाअभावी संकट ओढावलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण सुरू राहावं यासाठी या उपक्रमातून मदतीचा हात पुढे केला जातोय। झी 24 तासच्या मोहिमेची बातमी अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातील किड्स प्लॅनेट शाळेचे संस्थापक मनीष आढाव यांनी पाहिली। शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांना या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलंय। या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊचे पैसे जमा केले तर शिक्षकांनीही त्यात सहभाग नोंदवला। अशा प्रकारे 50,000 रुपयांची रक्कम जमवून शाळेकडून झी 24 तासच्या फक्त लढ म्हणा या मोहिमेला देण्यात आलेली आहे। हा जो एक व्हिडिओ होता त्या दीदीचं घर वाहून गेलं, शेती खरडून गेली आणि हा व्हिडिओ जेव्हा झी 24 तासवर आम्ही बघितला तेव्हा त्या व्हिडिओला पाहून नक्कीच डोळ्यात अश्रू येणार असा तो व्हिडिओ होता आणि अशा मुलीला आपण नक्कीच मदत करूया। तर किड्स प्लॅनेट स्कूल मधील विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी आपल्या खाऊचे पैसे या दीदीला मदतीसाठी दिलेले आहेत। ज्यावेळेस विद्यार्थ्यांना मी हे टाकलं की बा आपण एक अशा दीदीला त्या मुलीला आपल्याला अशा प्रकारची मदत करायची आहे, त्यावेळेस सर्व मुलांनी ज्या पद्धतीने हिरिरीने त्यामध्ये सहभाग नोंदवला तो माझ्यासाठी अचंबित करणारा अविस्मरणीय आहे सर। त्यामध्ये त्या सर्व प्रत्येक मुलांनी आपल्या खाऊचे पैसे अक्षरशः एका मुलीने तर मला असं आठवतं की नर्सरी मधली मुलगी आहे, तिने ते 10-10 रुपये असे छोटे घडी केलेले पिगी बँक मधले काढून आणले आणि त्याचे 100 रुपीज करून त्या टीचरला दिले। ते कुठेतरी मला सुखावून गेले।